माझं सगळ्यात जास्त कम्फर्टिंग फूड कोणतं असेल तर ते म्हणजे खिचडी. आता मला कधी स्वयंपाकाचा जिव्हार आला किंवा माझ्यापुरतं एकटीसाठी बनवायचं असेल, नाहीतर मला चटपट खायचं असेल तर मी खिचडी बनवते. चला तुमच्यासोबत शेअर करते आज. अर्धी वाटी मिक्स डाळ आणि 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून बाजूला ठेवून दिलं. नंतर इथे खूप साऱ्या भाज्या घेतल्या. त्यामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर, गाजर, टोमॅटो, कांदा यांना छान चिरून घेतलं बारीक. आलं लसूणला ठेचून घेतलं होतं. कुकरमध्ये 1 पळी तेल गरम केलं. त्यामध्ये जिरे, मोहरी मस्त तडतडू दिले. लगेच टाकलं त्यामध्ये आलं लसूण. ते छान ब्राऊन झाल्यानंतर कांदा टाकला गुलाबी होईपर्यंत. त्याला परतून घेतलं. नंतर मिरच्या, टोमॅटो, गाजर. आता मी इथे गाजर किसून टाकलं होतं कारण मला खायला आवडत नाही. त्याला छान परतून घेतलं. थोडंसं मीठ टाकलं होतं. कट केलेल्या सर्व पालेभाज्या टाकल्या आणि त्यालाही परतून घेतलं. नंतर इथे भिजू घातलेली डाळ आणि तांदूळ टाकलं. त्यामध्ये मी 1 बटाटा पण घेतलं होतं, ते दाखवायचं राहून गेलं. गरजेनुसार पाणी घातलं गरम केलेलं आणि मस्त 5 शिट्ट्या करून घेतल्या आणि तयार झाली आपली इथे मस्त खिचडी. लोणचं पापड सोबत सर्व केलं. थोडंसं तूप टाकलं. बाकी आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.